सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमिमलमचलं सर्वधी साक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्रीगुरुं तन्नमामि। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। तस्मै श्रीगुरुवे नमः। तस्मै श्रीगुरुवे नमः। आपण संत लिंगेश्वर महाराजाच्या अभंगाचं चिंतन करत आहोत। चिंतनासाठी आज घेतलेला अभंग आहे, ऐसा कोण आहे देव नाम घेता नुरे भव, एका शंकरा वाचून कोण आहे मोक्षदानी, न पाहेची भाव शुद्ध तोडी पतिताचे बंध, महापातकी तारिले नारी नर उद्धरिले, एका शंकरा वाचुनी कोण आहे मोक्षदानी, लिंगयाशी आणली शोभा केला कैवल्याचा गाभा, एका शंकरा वाचुनी कोण आहे मोक्षदानी। या 5 चरणाच्या अभंगातून संत श्रेष्ठ लिंगेश्वर महाराज शिवभक्त होते। त्यांची इष्टदेवता भगवान शिव होती आणि त्या इष्टदेवतेवरला त्यांचा भाव प्रगट करतात। कुणाची इष्टदेवता राम असेल, कुणाची कृष्ण असेल, कुणाची पांडुरंग असेल, पण संत श्रेष्ठ लिंगेश्वर महाराजाची इष्टदेवता भगवान शिव होते, भगवान शंकर होते। आणि त्या शिवभक्तीचा अनुभव, त्या शिवभक्तीच्या अनुभवातून प्राप्त झालेलं ज्ञान त्यांनी त्या अभंगाच्या रूपातून व्यक्त केलेलं आहे। ते म्हणतात, ऐसा कोण आहे देव, असा कोणता देव आहे की नाम घेता नुरे भव, त्याचं नाम घेतल्यानंतर हा भव रोग निघून जातो। या अभंगामध्ये 2 शब्द महत्वाचे वाटतात। पहिला शब्द आहे भव आणि दुसरा शब्द आहे कैवल्य। हे 2 शब्द महत्वाचे आहेत। तर भव म्हणजे काय याचा आपण विचार करू। ऐसा कोण आहे देव नाम घेता नुरे भव, भव म्हणजे भवरोग आहे, शरीराचे आजार, टायफॉइड आहे, मलेरिया आहे, डेंगू आहे। आणि हे आजार झाल्यानंतर आपण डॉक्टरकडे जातो। मग डॉक्टर कुपथ्य, पथ्य आणि औषध घ्यायला सांगतात। कुपथ्य म्हणजे हे खाऊ नका, कुपथ्य म्हणजे आता तुम्हाला निमोनिया झालेला आहे, तळलेलं खाऊ नका, आंबट खाऊ नका, असं कुपथ्य हे खाऊ नका म्हणून सांगतात। आणि काय खायचं ते सांगतात, ज्वारीची भाकरी, मुगाची डाळ खा तुम्ही, हे पथ्य। जे करू नका सांगितलं ते कुपथ्य, जे करायला सांगितलं ते पथ्य। आणि हे औषध जेवण झाल्यानंतर तुम्ही औषध घ्या। या 3 गोष्टी सांभाळल्यानंतर तुम्हाला आजारातून शरीराच्या मुक्तता मिळेल। पण इथं भवरोग सांगितलेला आहे। भवरोगाची सोपी व्याख्या सांगायची म्हणजे चिंता, काळजी, तळमळ, अशांती, मनामध्ये सतत चिंता आहे, सतत काळजी आहे, सतत भीती आहे।
अशी मनाची अवस्था म्हणजे भवरोग आहे. सतत मन चिंता करते, कसं होतं की काय होतं की काय नाही, की पैसे मिळविले तर मग त्याचं टॅक्स तर लागणार नाही, चोर तर चोरून नेणार नाही. भीती, जरी सांभाळून ठेवलं तर मृत्यू तर येऊन मेल्यावर त्या पैशाचं काय होईल, ही भीती आहे. चिंता, भय, सतत काळजी, माझ्याच कसं होईल, माझ्या परिवाराचं कसं होईल. आणि तळमळ आहे. विषयी हे मन गुंतले बास कळ, सदा तळमळ करीतसे. विषयाच्या प्राप्तीची तळमळ आहे. डोळ्यानं सुंदर रूप पाहावं वाटतंय, कानानं गोड शब्द ऐका वाटतात, गाणी ऐका वाटतात, जिभेला नाना प्रकारचे स्वाद घ्यावं वाटतात, खावं ते बी खावं वाटतंय, खाऊनी ते बी खावं वाटतंय. आणि ते नाही मिळालं तर दुःख होतंय. चिंता, तळमळ, काळजी, भीती, हे जे रोग, ह्याचं नाव थोडक्यात भवरोग. आणि ह्या आजचा 90% माणूस या भवरोगानं ग्रस्त आहे. प्रत्येकाला चिंता आहे, प्रत्येकाला भीती आहे, प्रत्येकाला विषयाच्या प्राप्तीची तळमळ आहे, प्रत्येकाला उद्या कसं होतं की म्हणून काळजी आहे. आणि या सगळ्या गोष्टीमधून आजचा मानव दुःखी आहे. तर संत म्हणतात, ऐसा कोण आहे देव, ज्याचे नाम घेता नुरे, उरणारच नाही भव. भव म्हणजे संपणं, म्हणजे हा रोग संपल्यानंतर परम शांती प्राप्त होणे, परम आनंद प्राप्त होणे, परम सुखाची अवस्था प्राप्त होणे. मग हा रोग झाल्यानंतर, शरीराचा रोग झाल्यानंतर आपण डॉक्टरकडे जातो, तसा हा भवरोग झाल्यानंतर आपल्यालाही डॉक्टरकडे गेलं पाहिजे. या भवरोगाचे डॉक्टर म्हणजे संत आहेत, सद्गुरू आहेत. त्या सद्गुरूला शरण गेल्यानंतर डॉक्टर काही कुपथ्य सांगतात. कुपथ्य काय? नको करू चोरी, नको करू कोप, नको करू तिरस्कार, नको बोलू मिथ्या. की हे कुपथ्य सांगतात. तू चोरी करू नकोस, खोटं बोलू नकोस, निंदा करू नकोस, कुणाचा तिरस्कार करू नकोस, आणि मीच शहाणाय म्हणून मिरवू नकोस. तुला जर आत्मकल्याण करून घ्यायचं असेल, परम शांती मिळवायची असेल, अण्णा बसवांना एका वचनात म्हणतात, नको करू चोरी, नको करू हत्या, नको करू कोप, नको करू तिरस्कार, नको बोलू मिथ्या. हीच अंतरंग शुद्धी, हीच बहिरंग शुद्धी, हीच आमच्या कुडल संगम देवाला प्राप्त करून घेण्याची रीती. तर कुपथ्य संत सांगतात, तू चोरी करू नकोस, कुण्या जीवाची हत्या करू नकोस, खोटं बोलू नकोस, कुणाची निंदा करू नकोस, कुणाचा तिरस्कार करू नकोस, आणि मीच शहाणाय म्हणून नको मिरू आत्मप्रोढी, मीच शहाणाय म्हणून मिरवू नकोस. हे कुपथ्य करू नको म्हणलेलं. मग पथ्य काय आहेत? अरे सगळ्यात दृष्टीतूनच विकार आत जातात. डोळ्यानं बघितलं ते पाहिजे वाटणं, सगळे विकार डोळ्यातून आत जातात. म्हणून पथ्य काय? की डोळ्यानं भगवंताचं रूप पाहिलं पाहिजे, कानानं भगवंताचं गुण संकीर्तन ऐकलं पाहिजे, मुखानं भगवंताचं शिवाय नमः नाम घेतलं पाहिजे. हे पथ्य आहे.
आणि भगवद्गीतेत सांगितलेलं आहे, आती खाऊ नका, आती उपवास करू नका, आती जागी राहू नका, आती झोपू नका. युक्त आहार विहारस्य, आवश्यक तेवढं खा, जितकी आवश्यक आहे तितकी झोप घ्या. एखादा दिवस शरीराला पचनक्रियेला विश्रांती म्हणून एखादा दिवस उपवास करा. उपवास उपवास उपवास, सोमवार आहेस, मंगळवार आहेस, गुरुवार आहे, शुक्रवार आहे, शनिवारच आहे. मग उपवास करून जर तुमचं जेवण्यामध्ये जर मन जात असेल तर उपवास करून उपयोग काय? उप म्हणजे जवळ असणे, वास. उप म्हणजे जवळ, वास म्हणजे राहणे. देवाच्या जवळ राहण्यासाठी एखादा दिवसाचा उपवास, तुम्ही रोजच उपवास केलं, रोजच एक टाइम जेवलो, तुमचं शरीर क्रश होऊन गेलं तर काय उपयोग आहे? पथ्य करणं म्हणजे डोळ्यानं भगवंताचं रूप पाहणं, मुखानं भगवंताचं गुणगान गाणं, कानानं त्याचं संकीर्तन ऐकणं, हातानं काम करताना माझ्या देवाला गोड वाटल का नाही याचा विचार करून काम करणं, पाय माझे बरोबर चाललेत का नाही, माझे पाय चुकीच्या रस्त्याला गेल्यानंतर माझ्या देवाला आवडल का याचा विचार करून पाऊल टाकणं, हे पथ्य आहे. भोरोग दूर करण्याची कुपथ्य करू नका म्हणून सांगितलं, करा म्हणून सांगितलं. काय? डोळे तुम्हाशी प्रार्थना, पहा कैलाशीचा राना. अरे डोळ्यानं तुम्हाला पाहायचंच आहे. प्रत्येक माणसामध्ये माझा शिव आहे, चैतन्य स्वरूप भगवान आहे. या दृष्टीतून स्त्री पुरुषात सर्वांमध्ये भगवंताला पहा. ऐका उभय श्रवण, माझ्या शंकराचे गुण. अरे कानानं तुम्हाला ऐकायचं आहे तर माझ्या शंकराचे गुण ऐका. शिव शिव वदेवानी, तुझेची नाम शूळपाणी. या वाणीनं भगवंता तुझंच नाम यावं, दुसरं काही बिना कामाचं माझ्या मुखानं बोललं जाऊ नये. मनमत म्हणे ही वाणी लावी देवाचे कारणी, तुका म्हणे ही वाचा वाहिली अनंता, बोलावयाचे आता काम नाही. ही वाचा भगवंताला समर्पित केलेली आहे. एक तर भगवंताची ह्या तोंडातून कथा निघावं, कथा ऐकायला कुणी नसलं तर शिवाय नमः शिवाय नमः भगवंताचं नाम चिंतन करत राहावं, हे पथ्य आहे. आणि औषध, औषध काय? तिसरी गोष्ट कुपथ्य, पथ्य आणि औषध. भवरोगावरी दिव्य रसायन, औषध हे जाण शिवनाम. वाईट वागायचं नाही हे कुपथ्य, चांगले वागायचं पथ्य, आणि औषध म्हणजे शिवनाम आहे. भगवंताचं नाम घेतल्यानंतर शिवाय नमः म्हणल्या म्हणल्या अंतकरण शुद्ध होतं, अंतकरणातला मळ निघून जातो. आणि दुसरी एक गोष्ट आहे सांगायची, म्हणजे पथ्य करायची म्हणजे एखादा आवडत नसलेला माणूस समोर आला की त्याच्या मनामध्ये तिरस्कार निर्माण होतो. हे का आली बल्ला असं वाटलं, मन खराब होते असं लक्षात आल्या शिवाय नमः शिवाय नमः सावकाशपणे 10 सेकंदापर्यंत शिवाय नमः म्हणायचं. एक डोस द्यायचं, मनात त्या व्यक्तीबद्दलचा निर्माण झालेला तिरस्कार निघून जाईल. चलता चलता ठेस लागली, मन खराब होण्याच्या आधी शिवाय नमः म्हणायचं. कुणाबद्दलही मनामध्ये वाईट विचार येत असला तर शिवाय नमः म्हणायचं. ती विचार आपोआप दूर होतो. कारण दुसऱ्या चरणात महाराज सांगतात, एका शंकरा वाचुनी कोण आहे मोक्षदानी. शंकर, शंकरोती कल्याणम, त्या नावातच कल्याण आहे. कल्याण स्वरूपी कल्याणी रमण, नाम ही कल्याण प्रदजाचे. तो भगवान शिव कल्याण स्वरूपी आहे.
तू कल्याणदायक आहे. शिवदास म्हणे कल्याणदायक असे माझा एक शिवची तो. कल्याण करणारी देवता म्हणजे शंकर आहे. आणि त्या शंकराची भक्ती मला प्राप्त झाली. त्या शंकराचं शिवाय नमा नाम घेतल्यानंतर माझ्या मनातली चिंता दूर पळाली, माझ्या मनातली काळजी निघून गेली, माझ्या मनातला विषय भोगाची तळमळ निघून गेली आणि माझ्या मनातली मृत्यूची भीती निघून गेली. कारण सद्गुरु कृपेने मी चैतन्य स्वरूप आहे, मी आनंद स्वरूप आहे, मी प्रेम स्वरूप आत्मा आहे. जन्म शरीराचा होतो, शरीर वाढतं आणि शरीराचा नाश पावतो. हे सद्गुरूकडून ज्ञानाची मला प्राप्ती झाली. आणि सद्गुरू म्हणजे कोण आहे? आदिनाथ गुरु, सकळ सिद्धांचा, सगळ्या सिद्धांचा गुरु जर कोण असेल तर भगवान शंकर आहेत. म्हणून या ठिकाणी म्हणतात एका शंकरा वाचुनी. रामचरित मानसाची सुरुवात करताना संत तुलसीदास म्हणतात वंदे बोधमय गुरु नित्य शंकर रूपिणम. वंदे बोधमय गुरु, बोध देणारे गुरु जर कोण असतील ते भगवान शंकर, जे सगुण साकाराचं रूप घेऊन प्रत्येक जीवाला मार्गदर्शन करतात. मग तो कुठल्याही संप्रदायाचा, कुठल्याही धर्माचा असेल तर तो निर्गुण निराकार शिव त्या सद्गुरूच्या रूपाने येतो आणि त्याला उपदेश करतो. एका शंकरा वाचुनी कोण आहे मोक्षदानी, न पाहेची भाव शुद्ध. आतापर्यंत तुमच्याकडून किती चुका झाल्या, तुमच्याकडून किती वाईट आचरण झालंय, ह्याचा तो देव विचार करत नाही. तुम्ही शरण आलो कनी बास झाला. शरण आलो, मनापासून शरण आलो. भगवंता इतके दिवस मला कळालं नाही रे, माझ्याकडून चूक झाली, माझ्याकडून लोकाला त्रास झाला, मी वाईट वागलो रे, आता मला कळालं देवा, आजपासून मी तुझ्या चरणी नतमस्तक झालो आहे. मी आजपासून कुणाचंही वाईट करणार नाही. मुखानं भगवंता तुझं गोड शिवाय नमा नाम घेईन, डोळ्यानं तुझं रूप पाहीन, कानानं तुझी कीर्ती ऐकेन, हातानं तुझी सेवा करेन. जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत. जो जो माणूस मला भेटेल त्याचं काम करताना देवा तुझंच काम करत आहे या भावनेनं मी काम करीन देवा. या पद्धतीनं तुम्ही जर भगवंताला शरण गेलो तर महाराज म्हणतात न पाहेची भाव शुद्ध. इतके दिवसाचा तुझं पाप की कर्म ते काहीच पाहत नाहीत. आज तू शरण आलास, शरण आले त्याचे राहू नेदी लेश, शरण आले त्याचे राहू नेदी दोष, पातकाचे लेश अंगीकारी. जो शरण आला त्याचे दोष भगवंत स्वीकारतात. भगवंत त्याचे दोष सगळे घेतात आपल्याकडे आणि त्याला शुद्ध चैतन्य स्वरूप ठेवतात. भगवंताला शरण गेला, डोकं ठेवलं की डोक्यातले सगळे विकार भगवंताच्या चरणी समर्पित होतात आणि राहत शुद्ध आनंद स्वरूप, प्रेम स्वरूप, चैतन्य स्वरूप. न पाहेची भाव शुद्ध तोडी पतिताचे बंध. आणि जो शरण आला त्या कितीही पापे माणसाचे बंध तोडतात. महापातकी तारिले नारी नर उद्धरिले. आपण पुराणात की कथा पाहतो. भगवान शंकराला जे जे शरण गेले, कितीही पापी असो, असकृदुच्चारे श्वेतादी करुणी कैलास भुवनी पावले की. श्वेत आपण शिवपाठात पाहिलं, श्वेतासारखा पापी माणूस ज्यानं आयुष्यात कधीच भगवंताचं नाव घेतलं नाही, पण मरताना कुत्र आलं आणि रस्त्यावर पडलेला होता, तोंडातले दात पडलेले होते आणि कुत्र्या जवळ येऊन, जवळ कुत्रे येत आहेत म्हणून कुत्र्याला हाणण्यासाठी हड हड म्हणताना दात पडल्यामुळं हर हर उच्चार झाला.
एक वेळा त्यानं नाम घेतलं तर त्या श्वेतासारख्या पाप्याचा उद्धार केला. अशा नारी नराचा बिंदुक चंचुल्याची शिवपुराणात कथा येते. त्या चंचुलासारख्या व्यभिचारी स्त्रीनं शेवटी उत्तर काळात आयुष्याच्या भगवंताला शरण गेली आणि भगवंताचं तिने नामस्मरण केलं. तिलाही कैलासाची प्राप्ती करून दिली. लिंगयाशी अनली शोभा. आणि महाराज स्वतःचा अनुभव सांगतात. मी त्या भगवंत माझ्यासाठी सद्गुरुनाथाच्या रूपानं प्रगट झाला. मी भगवंताला शरण गेलो. सद्गुरुनाथानं मला शिवाय नमा नाम दिलं आणि मी ते नाम घेता घेता माझं हृदय शुद्ध झालं. हृदयातला मळ सगळा निघून गेला आणि माझा करता करविता शंकर आहे. मला कशाची चिंता करायची गरज नाही. माझा देव जसा ठेवील तसा राहील म्हणून मला भीती बाळगायची गरज नाही. आणि माझा संसार सांभाळणारा भगवंत आहे म्हणून संसाराची काळजी करायची मला गरज नाही. नाम घेता घेता मी आनंद रूप झालो, पूर्ण समाधानी झालो. लिंगय्याशी आणली शोभा. माझ्या जीवनाला जर शोभा कोणती असेल तर मी कैवल्याचा आनंदाचा गाभा झालो. मी पूर्ण समाधान झालो. मला काही मिळवायची चिंता नाही ना मला काही गमवायची भीती नाही. अशा आनंद स्वरूपाची मला त्या शंकराच्या भगवान शिवाची भक्ती करून मला त्या आनंदाची प्राप्ती झाली. अशी आनंदाची प्राप्ती तुम्हाला आम्हाला होवो. ओम शांती शांती शांती.